जेव्हा शहरांचा विकास इतका वाढतो की तो त्यांच्याच रस्त्यांवर येऊन थांबतो, तेव्हा काय होतं? ही केवळ एक वाहतूक कोंडी नाही, तर ती आहे आपल्या देशाच्या प्रगतीला लागलेला एक मोठा ब्रेक. तर आज आपण अशाच एका मोठ्या आव्हानाबद्दल आणि त्यावर शोधलेल्या एका भव्य उपायाबद्दल बोलणार आहोत. हा उपाय भारताच्या आर्थिक नकाशावर एक नवा मार्गच तयार करणार आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण विचार करा, जेव्हा शहराची आर्थिक वाढ तिथल्या पायाभूत सुविधांच्या पुढे निघून जाते, तेव्हा प्रगतीच शहराचा वेग कमी करते. तर चला या मोठ्या योजनेच्या मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की हे नेमकं घडतं कसं. आणि ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. पुण्याच्या नगर महामार्गावर तर हे रोजचंच वास्तव आहे. तिथे रोज लाखो लोक तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून याचा अनुभव घेतात. आणि हीच समस्या आहे जी आपल्या आजच्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. तर सुरुवात करूया पुण्याच्या या विकासात्मक कोंडीपासून. बघा, पुण्याचा विकास तर खूप वेगाने होतोय, यात शंकाच नाही. पण प्रत्येक विकासाची एक किंमत असते आणि पुण्याला ती किंमत मोजावी लागतेय प्रचंड वाहतूक कोंडीच्या रूपात. आणि आता हेच आव्हान शहराच्या प्रगतीच्या आड येतंय. आणि ही कोंडी म्हणजे फक्त लोकांचा वेळ आणि पेट्रोल वाया जातंय असं नाहीये. नाही, ही कोंडी शहराच्या आर्थिक इंजिनलाच ब्रेक लावतीये. विचार करा, कंपन्यांसाठी मालाची ने-आण महाग होते. कामावर जाणारे लोक ऑफिसला पोहोचेपर्यंतच थकलेले असतात आणि यामुळे शहराची एकूण ऊर्जा आणि वेगच मंदावतो. तर मग एवढ्या मोठ्या समस्येवर तोडगा काय? त्यासाठी सरकारने एक खूप मोठं विक्रम ब्रेक पाऊल उचललं आहे. आणि हे फक्त पैसे गुंतवणे नाहीये, तर पायाभूत सुविधांकडे बघण्याचा हा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. ही रक्कम आहे तब्बल 45,000 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलं. आणि हा फक्त एक आकडा नाहीये. हा एक असा निधी आहे जो पुण्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि शहराच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारचा दृढ निश्चय दाखवतो. आणि त्या 45,000 कोटींपैकी एक खूप मोठा वाटा म्हणजे तब्बल 7,514 कोटी रुपये फक्त आणि फक्त पुणे नगर महामार्गावरच्या या एकाच प्रकल्पासाठी ठेवण्यात आले आहेत. यावरूनच आपल्या लक्षात येतं की ही वाहतूक कोंडी सोडवणं सरकारसाठी किती महत्त्वाचं आहे. आता येऊया या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, एका अशा प्रकल्पाकडे जो एक नवा विक्रम रचणार आहे. जरा कल्पना करा, एक सलग 31 किलोमीटर लांबीचा 6 पदरी उड्डाण पूल जो खराडी जंक्शन पासून थेट रांजणगाव MIDCला जोडेल. खरंच हे इंजिनिअरिंगचं एक अद्भुत उदाहरण असणार आहे. पण थांबा, हा फक्त एक लांबलचक उड्डाण पूल नाहीये. याच्या डिझाईन मागे एक खूप मोठा आणि आधुनिक विचार दडलेला आहे. एक अशा एकात्मिक वाहतूक प्रणालीचा विचार जो आजच्या नाही तर भविष्याच्या गरजा पूर्ण करेल. आता ही बहुपर्यायी वाहतूक प्रणाली म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एका उभ्या ट्रान्सपोर्ट हब सारखं आहे. म्हणजे एकाच जागेवर एकावर एक वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतुकीची सोय, रस्ते, मेट्रो, सगळं काही एकाच कॉरिडॉरमध्ये. यामुळे जागेचा सर्वोत्तम वापर होतो आणि वाहतूक ही खूप सुरळीत होते. आणि या प्रकल्पात नेमकं हेच होतंय. याची रचना 3 स्तरांवरची आहे. सगळ्यात खाली म्हणजे जमिनीवर असेल स्थानिक वाहतुकीसाठी रस्ता, त्याच्यावर असेल शहराबाहेर जाणाऱ्या वेगवान गाड्यांसाठी 6 पदरी उड्डाण पूल आणि सगळ्यात वरच्या स्तरावर भविष्यातल्या मेट्रोसाठी एक खास मार्गिका राखून ठेवलीये. म्हणजे बघा किती दूरदृष्टीने हे नियोजन केलंय. पण या 3 स्तरांमागे फक्त इंजिनिअरिंगचं कौशल्य नाही, तर एक खूप मोठी आर्थिक रणनीती दडलेली आहे. याचा मुख्य उद्देश आहे महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांना एका हाय स्पीड नेटवर्कने जोडणं. आणि याचा थेट फायदा काय होणार? तर इथे आकडेच बोलतात. आज पुणे ते शिरूर प्रवासाला 1.5 ते पावणे 2 तास लागतात. पण या एका उड्डाणपुलामुळे हाच प्रवास फक्त 45 मिनिटांवर येणार आहे. विचार करा, वेळ, इंधन आणि ऊर्जेची केवढी मोठी बचत होईल. आणि हा 31 किलोमीटरचा उड्डाण पूल तर फक्त सुरुवात आहे. हा आहे पहिला टप्पा जो पुण्यातील वाहतूक कोंडी फोडेल. यानंतर सुरू होईल दुसरा टप्पा, ज्यामध्ये शिरूरपासून थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत एक नवीन वेगवान असा द्रुतगती मार्ग तयार केला जाईल. हे सगळं मिळून तयार होतोय एक मोठा आर्थिक कॉरिडॉर. आणि या सगळ्याच्या मागे एकच मोठं ध्येय आहे, ते म्हणजे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास फक्त 2 तासांवर आणणं. याचा परिणाम काय होईल? या 2 महत्त्वाच्या शहरांमधला व्यापार आणि उद्योग वाढेल आणि याचे फायदे संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला एक नवी दिशा देतील. या प्रकल्पाची क्षमता तर प्रचंड आहे, हे आपण पाहिलं. पण आता जरा याच्या पुढच्या वाटचालीकडे आणि त्यातल्या काही आव्हानांकडे पाहूया. कारण मोठी स्वप्न पाहणं जेवढं महत्त्वाचं असतं, तेवढंच ती प्रत्यक्षात उतरवणंही महत्त्वाचं असतं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं हे विधान सरकारचा निश्चय दाखवतं. यावरून हे स्पष्ट आहे की विकासाचा हा वेग थांबणार नाही आणि या मोठ्या योजनांना राजकीय इच्छाशक्तीचं पूर्ण पाठबळ आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पुणे नगर उड्डाण पूल एकटा प्रकल्प नाहीये. यासोबतच तळेगाव चाकण उन्नत मार्ग, चाकण शिक्रापूर 6 पदरी महामार्ग असे अनेक प्रकल्प एकाच वेळी आकार घेत आहेत. हे सगळं मिळून एका नवीन, जास्त जोडलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली पुणे महानगराची पायाभरणी करत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे, फक्त मोठे प्रकल्प उभे करून भागत नाही, त्यांची अंमलबजावणी तितकीच किंबहुना जास्त महत्त्वाची असते. कारण भव्य योजना आणि जमिनीवरचं वास्तव यामध्ये कधीकधी फरक असू शकतो. उदाहरणार्थ पुण्यातीलच एका नवीन उड्डाण पुलावर योग्य दिशादर्शक फलक नसल्यामुळं किती गोंधळ होतो हे आपण पाहतो. यावरून हेच कळतं की अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तपशिलांवर लक्ष देणं हेच खऱ्या यशाचं गमक आहे. म्हणूनच हा प्रकल्प फक्त कॉन्क्रीट आणि स्टीलचा एक पूल नाही, ही आहे एका संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक भवितव्यामध्ये केलेली गुंतवणूक. ही एक अशी पायाभरणी आहे जी येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाला एक नवी गती देईल. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. केवळ तात्पुरत्या समस्या सोडवण्याऐवजी भविष्याचा वेध घेणारी, एकात्मिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारी ही योजना आपल्या देशातल्या इतर वेगाने वाढणाऱ्या शहरांसाठी एक आदर्श, एक नवीन ब्लूप्रिंट ठरू शकते का? याचं उत्तर तर भविष्यातच मिळेल. पण त्या दिशेने टाकलेलं हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे, हे नक्की.